जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। मनाचे श्लोक, श्लोक क्रमांक 91। नको वीट मानू रघुनायकेचा, अति आदिरे बोलिले जे राम वाचा, नव्हेचे मुखी सापडी रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा। समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला उपदेश करतायत, हे म्हणा, तू काय कर, रामनाम घेताना त्या रामनामाच्या घोषाचा तू कंटाळा करू नकोस, त्याचा वीट मानू नको, म्हणजे तू त्याच्याविषयी मनामध्ये कधी खेद चिंता बाळगू नकोस, वीट मानू नको। काय कर तर आनंदाने नाम घे, अति आदरे बोलजे राम वाचा। हे म्हणा, तू प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक अंतकरणापासून त्या श्रीरामाचं नाव घे, आणि ते नाव घेण्यासाठी तुला काही खर्च नाहीये। नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, तुला त्याच्यासाठी काही दाम वेचावं लागत नाही, पैसे खर्च करावं लागत नाही, काहीच खर्च करावं लागत नाही। तू जिथे असेल, ज्या ठिकाणी असेल, ज्या स्थितीमध्ये असेल, त्या ठिकाणी तू ते नाम घेऊ शकतो। आणि मग काय, फुकट जर तुला नाव घ्यायचे तर तुला कंटाळा कशासाठी करतोस तू? सतत रामनामाचा घोष कर, त्यामुळे तुझे काय होईल तर एक दिवस त्या भगवंताची, त्या श्रीरामाची तुला भेट होईल। त्या श्रीरामाची तुला भेट झाल्यानंतर काय होईल, तर तुझं जीवन जे आहे ना, ते जीवन कसं होईल, तुझं कृतार्थ होईल, आनंद होईल। जर जीवन आपलं सार्थकी लावायचं असेल, आनंदी लावायचं असेल, तर काय पाहिजे, मुखामध्ये जर रामनामाचे चिंतन असेल तर काय होतं, आपल्या ज्या वासना असतात त्या क्षीण होतात, आणि एकदा वासना क्षीण झाली की अंतकाळा सुखाचा जातो। नाहीतर काय होतं, शेवटच्या क्षणापर्यंत आपलं मन इकडे तिकडे धाव घेत असतं। त्या मनाने कुठेही धाव न घेता काय करावं, त्या भगवंताचं चिंतन करावं। नामस्मरण चिंतनाने काय होतं, 3 गोष्टी सहज साध्य होतात, त्या म्हणजे नमन, मनन आणि मौन। पंढरपूरला जायचं तर कसं जातो आपण, आनंद घोष करीत जातो, काय आपण त्या भगवंताचं भजन करत जात असतो। करी घोष त्या जानकी वल्लभाचा, त्या श्रीरामाचं सतत आपण चिंतन करावे। नाम घेतल्याने काय होईल, नामे संकटी नासती, नामे विघ्न निवारिती, नामे स्मृती पाहिजे ती उत्तम पदे। नावामुळं काय काय होतं, नाम घेतल्यानं नामाचे साधक बनावं नेहमी। नामाचे साधक बनल्यानंतर काय होतं, नाम साराचे सार, शरणागत यमकिंकर, उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तमा, नाम जपता चंद्रमौळी, नामे तरला वाल्ल्या कोळी। देवांचा देव महादेव हा जो सदाशिव आहे, हा सतत काय करतो तर त्या रामनामाचं चिंतन करतो। रामनामाचं चिंतन केलं तर काय होतं की आपले जे काही त्रिविध ताप आहेत ना, त्या त्रिविध तापाची बोळवण होते। आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक हे जे ताप आहेत ना, हे आपल्या त्या देहातून निघून जातात। कशामुळे, रामनामाच्या चिंतनामुळे। आणि ते रामनामाचं चिंतन कसं घ्यायचं, अति आदरे म्हणजे प्रेमपूर्वक घ्यायचं। त्या रामाचं नाव घेताना मनामध्ये आनंद वाटला पाहिजे,
आनंदासाठी गोष्टी केल्या की त्या सार्थकी लागतात. गुरुजींनी ज्या विषयाची आवड नाहीये त्या विषयाचा अभ्यास दिला की काय होतं, मुलं कंटाळा करतात. मग मुलं कंटाळा केला की अभ्यास चांगला घडत नाही. म्हणून त्या विषयाची आवड लावण्यासाठी काय केलं, त्याच्यामध्ये प्रेम उत्पन्न केलं पाहिजे. आपलं काय झालेलं आहे, आपण संसार प्रपंचामध्ये गुंतल्यामुळे प्रेम निर्माण होत नाही, आपलं चित्त त्याच्याकडे नसतं. आपण संसार प्रपंचात कसं गुंतलेलो आहे, माकडे मुठीशी धरली भुटाने, गुंतले ते नेणे हातात येते. आपलं संसार प्रपंचामध्ये मन गुंतलेलं आहे आणि त्यामुळे होतंय काय, शांती परते नाही सुख, हेरे अवघेच दुःख. मन आपलं संसार प्रपंचामध्ये गुंतलेल्यामुळं काय होतंय, शांती मिळत नाही ना, सारखी चिंता चालू आहे. चिंता केली पाहिजे, पण कोणा चिंता केली पाहिजे, त्या भगवान परमात्म्याला त्याची भेट कशी घडेल, काय केल्यानंतर मी त्याच्या जवळ जाऊन पोहोचेल, कशामुळे मला त्याचा सहवास लाभेल, मी नेमकं काय केल्यावर मला त्याची गोडी वाटेल, याची चिंता करावी. आपल्या चिंतेला खरं म्हणजे काहीच किंमत नाहीये. साधू संत जे चिंता करतात ते समाजाची चिंता करतात. साधू संतांच्या जीवनामध्ये अनेक दुःख जरी आले ना, तर ते आपल्या बाह्य स्वरूपावरती कधी प्रगटून देत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरती काय असतं, जगाची चिंता असते. हा पीडित झालेला जो काही समाज आहे याला सुख कसं मिळेल, तो चांगल्या मार्गाने कसं जाईल, याची ते चिंता करतात आणि नामस्मरण देवाचं चिंतन करतात. आपण पण काय केलं पाहिजे, त्याप्रमाणे त्या भगवंताचं अति आदराने नाम घेतलं पाहिजे, कारण नाम पवित्र आहे. नामासारखं पवित्र दुसरं आहे. नाम नुसतं पवित्र नाही तर नाव मंगल आहे आणि म्हणून नाम घेत जावं. यासाठी काय केलंय, साधू संत ऋषी मुनी त्यांनी नामाचाच काय केलेलं आहे, उपदेश केलेला आहे. या कलियुगामध्ये तर नामाशिवाय तरुणबाईच नाहीये. आपण मागे म्हटलं होतं, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला, किंवा असा कोणी पाहिला. देवाचं नामस्मरण कधी वायाला जात नाही, फुकट जात नाही. नामाच्या स्पर्शाने काय होतात, की आपल्या शरीरामध्ये, देहामध्ये, बुद्धीमध्ये मंगल विचार सुरू होतात आणि आपलं जीवन कसं होतं, वाणी रसाळ होते आणि जीवन आपलं भक्तिमय होऊन जातं. तुका म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोध केले घरते, नामाच्या चिंतने 12 वाटी पळते विघ्न. नामाचं चिंतन केल्यानंतर तुम्हाला जे काही विघ्न येणार आहेत ना, ते कुठल्या पुढे निघून जातात. विघ्न प्रत्येकाला आहे. चांगलं कार्य करायचं म्हटलं की त्याच्यामध्ये विघ्न निर्माण होतात. विघ्नाची चिंता कधी बसायची नाही कधी पण. खडतर रस्ता असेल तर जो वाट सुरू असतो ना, तो त्या खडतर रस्त्याचा विचार करत नाहीये. मला पुढे जिथे जायचे ना, त्या ठिकाणाचं तो चिंतन करतो. तो पंढरपूरला निघाल्यानंतर वाटेमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी काय सुविधा मिळेल, कसं असेल, कुठल्या वेळेला खायला मिळेल, आंघोळीची व्यवस्था काय असेल, आपल्या सोबत बोजा किती घ्यावा लागेल, वाटेने पाऊस येईल का, थंडी वाजेल का, याची चिंता आपण कधीच करायची नाही. आपण काय चिंता करायची, की मला भगवंताचं ते जे काय पंढरपूर आहे, जे रावळाचं दर्शन मला कधी होईल, मी कधी त्या पंढरीच्या पुण्यभूमीमध्ये पाऊल ठेवील, याची चिंता करावी. बाकीच्या नश्वर गोष्टीची चिंता करत नाही. खरं म्हणजे आपण काय करतो, जे आपल्याला नको आहे त्याची चिंता करतो आणि जे हवं आहे ना त्याचा विसर पडतो. कशामुळे, तर त्या एका अज्ञानामुळे. आपलं अज्ञान घालण्यासाठी काय केलं पाहिजे, सतत त्याचं स्मरण ठेवण्यासाठी. आणि ह्या दिंड्या ज्या सुरू झालेत ना, तर त्याच्यासाठी सुरू झाले.
वर्षातला काही काळ तरी आपण त्या साधू संतांच्या सहवासामध्ये चिंतनामध्ये घालवा, भक्तिमय वातावरणामध्ये घालवावा आणि त्याच्यासाठी त्या भगवंताचं स्मरण पुढील वर्षभर आपल्या चित्तामध्ये राहावं म्हणून ह्या आषाढी कार्तिकी वाऱ्या सुरू झालेल्या आहेत. या वाऱ्यामुळे काय होतं, नामघोष होतो. मनामध्ये एक प्रकारचा आलेला जो ताणतणाव असतो प्रपंचाचा त्याचा विसर पडतो आणि पुढे वाटचाल करण्यासाठी आपल्याला काय होतं, एक प्रकारची ऊर्जा मिळते. पंढरीच्या वारीमध्ये चालत असताना अनेक साधू संत महात्मे पुण्य आत्मे असतात. त्यांचा सहवास घडतो. पुण्य आत्म्याच्या सहवासाने त्यांचा नुसता वारा जरी लागला तरी आपल्या देहाला एक प्रकारचे चैतन्य निर्माण होतं. ह्या गोष्टी सहज लक्षात येत नाहीये, पण ज्या वेळेस लोक वारी करून येतात ना, त्यावेळेस पुढे त्यांना वर्षभर त्याचं काय होती एनर्जी मिळते. आणि म्हणून आपण काय करावं, भगवंताच्या चिंतनामध्ये राहावं. काय नुसतं चिंतनामध्ये नाही राहावं तर अति आदरे बोलजे राम वाचा. आपल्या मुखामध्ये प्रेमाने त्या भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. ते नाम फुकट आहे. नवेचे मुखी सापडी रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. जगामध्ये श्रीरामाचं नाव घेतल्याशिवाय काहीच तरुण उपाय नाही. आपल्या देहाला त्याच्याशिवाय सुटका नाहीये. आणि जर आपण नाव नाही घेतलं तर मग शेवटी काय होतं, जे आपल्याला 4 जण जे पोचवायला आले असतात ना ते रामनामाचा घोष करतात, तर त्यांच्यावरती ती पाळी न येऊ देता आपण काय केलं पाहिजे, आयुष्यभर त्या रामनामाचं चिंतन केलं पाहिजे. आजच्या चिंतनामध्ये मी इतकंच सांगेल, बोलिलो ते काही तुमच्या हिता, वचन निरंतर क्षमा कीजे. जय जय रघुवीर समर्थ.